आताच 1 जानेवारी 1818 बद्दल जो प्रश्न विचारला, तर भीमा कोरेगाव विजयस्तंभ तिथे उभा आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे महार शौर्य दिवस। ठीक आहे, तिथे महाराणी आपलं शौर्य गाजवलं, त्यामुळे त्याला महार शौर्य दिवस असे म्हणतात। त्यावेळा 1818च्या काळामध्ये महाराणी जे युद्ध लढले, जे इतिहासात आपल्या समोर आहे, त्यांनी लढलं, ते जिंकले आणि त्यानंतर त्यांच्या 4 वर्षानंतर इंग्रजांनी तिथेच जो स्तंभ उभारला आणि त्या स्तंभाला आपण अभिवादन करण्यात जातो। तर ते आपले पूर्वज, म्हणजे ज्यांना अभिवादन करतो ते आपले पूर्वज। त्यानंतर बाबासाहेबांच्या वेळात बाबासाहेबांनी कार्य केलं, त्यांच्यासोबत महाडच्या सत्याग्रह, काळाराम मंदिरच्या सत्याग्रह आणि ज्या आम्ही आज धम्मदीक्षा घेतोय, ते बाबासाहेबांच्या वेळेस नागपूरला येणारे सर्व लोकांनी बाबासाहेबांच्या वेळेस धम्मदीक्षेचा प्रोग्राम असे 3ही वेळा बाबासाहेबांसोबत आले। म्हणजे 1818 मध्ये त्या महार सैनिकांनी आपली मर्दुंगी गाजवली। बाबासाहेबांच्या वेळेस त्या बाबासाहेबांच्या सोबत कार्य करणाऱ्या सर्व महार सैनिकांनी, जे आमच्याच लोकांनी आपली मर्दुंगी गाजवली। तर हा प्रश्न विचारण्याच्या मागचे हाच उद्देश आहे। तर आज जिवंत आम्ही आहोत, तर आम्ही आज येणाऱ्या पिढीसाठी किती कार्य करत आहोत आणि आम्ही किती मर्दुंगी गाजवत आहे, की आम्ही गेल्यानंतर ज्या वेळात 1818च्या त्या इतिहासाला महार सैनिकांना आम्ही आठवण करून भीमा कोरेगावला अभिवादन करतो, बाबासाहेबांना अभिवादन करतो, त्यांच्या चळवळीला, त्यांच्या मुवमेंटला अभिवादन करतो। तर आज आम्ही जिवंत असताना, आम्ही कार्य करत असताना आमच्या आठवणीमध्ये एखाद्या चौकाला ना असं कुठेतरी नाव होईल असं काहीतरी कार्य करत आहो का? आणि हे कार्य ना करत असल्यामुळे किंवा आता तरी समोर येऊन कार्य करावं याच उद्देशाने हा प्रश्न विचारलेला आहे।